एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हेअर वॉश हे कसे करायचे। हेअर वॉशच्या टिप्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हेअर वॉश केल्यानंतर काय करायचं, म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर आपण आपल्या केसांची काळजी ही कशी घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। तर फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही तुमचे हेअर वॉश करून बाथरूम मधनं जेव्हा बाहेर येता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या केसांमध्ये जे एक्सेस वॉटर आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं पिळून टाकायचं आहे। प्रोसेस तुम्हाला एकदम हळूवारपणे तुमच्या केसांना करायची आहे। त्यानंतर दुसरी टिप आहे, जेव्हा तुम्ही तुमचे हेअर वॉश करता, जेव्हा तुम्ही बाथरूम मधनं बाहेर येता तेव्हा तुम्हाला केस बांधण्यासाठी टी शर्ट वापरायचा आहे किंवा टी शर्टचा कुठलाही कपडा तुम्ही यूज करू शकता। टी शर्टचं जे मटेरियल आहे त्या टाईपचं कुठलंही मटेरियल तुम्ही केसांना बांधण्यासाठी यूज करू शकता। तर फ्रेंड्स, टी शर्टच का यूज करायचं, तर टी शर्ट हे आपल्या केसांचं जे पाणी असतं ते हळूवारपणे ऍब्झॉर्ब करून घेतं आणि आपले केस हे तुटूही देत नाही। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या केसांना बांधण्यासाठी तुम्ही टी शर्टच वापरा, ना की तुम्ही कुठला जाड असा टॉवेल असेल तोही यूज करू नका। तो टॉवेल जर तुम्ही यूज केला तर तुमचे केस हे तुटूही शकतात। त्यामुळे तुम्ही हेअर वॉश करून आल्यानंतर त्या केसांना बांधण्यासाठी टी शर्टचाच वापर करा। त्यानंतर टिप नंबर 3 आहे, कधीही ओले केस हे विंचरू नका। ओल्या केसांवर कुठली क्लिप्स ही लावू नका, कुठले रबर बँड ही ओल्या केसांना लावू नका, कारण आपले जे ओले केस असतात ते एकदम नाजूक असतात आणि ओल्या केसांवर जर आपण क्लिप लावली आणि रबर लावलं तर ते तुटूही शकतात। त्यामुळे तुम्ही ओल्या केसांवर कुठलीही प्रोसेस ही लगेचच करू नका। जेव्हा तुमचे केस हे व्यवस्थित वाळतील, जेव्हा तुमचे केस हे व्यवस्थित सुकतील, ड्राय होतील, तेव्हा तुम्ही त्यांना जे काही क्लिप्स लावायचं किंवा रबर बँड लावायचं किंवा कुठलीही हेअरस्टाईल करायची तेव्हा तुम्ही ती करू शकता। बट ओल्या केसांवर तुम्ही कुठलीही हेअर क्लिप आणि रबर बँड हे अजिबात लावू नका। नंतरची चौथी टिप आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना टी शर्टने बांधता तेव्हा 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर ते केस हे वाळण्यासाठी मोकळे सोडा। आता काय होतं, जोपर्यंत आपण आपले केस हे मोकळे सोडत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित वाळत नाही। त्यामुळे केस हे जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत ते अजिबात बांधू नका। जर तसं केलं तर तुमच्या केसांमधनं खूप घाण वासही येईल आणि तुमच्या केसांना बरेच सारे हेअर प्रॉब्लेम्स हे व्हायला स्टार्ट होतील। त्यामुळे केस हे वाळण्यासाठी तुम्ही ते खुले सोडा आणि नंतरच ते बांधा। टिप नंबर 5, जेव्हा तुम्ही तुमचे केस हे सुकतील आणि व्यवस्थित ड्राय होतील तेव्हा तुम्ही तुमच्या केसांना विंचरण्यासाठी मोठ्या दाताचा कंगवाच वापरा। मी सजेस्ट करेन की लाकडी कंगवा वापरा, कारण लाकडी कंगव्याचे आपल्या केसांसाठी भरपूर सारे बेनिफिट्स आहेत। त्यामुळे तुम्ही लाकडी कंगवा हा तुमच्या केसांना विंचरण्यासाठी बेस्ट असेल। आणि अजून एक गोष्ट, जेव्हा तुमचे केस हे सुकतील, व्यवस्थित ड्राय होतील, तेव्हा तुम्ही ते केस विंचरायला घ्याल तेव्हा तुमच्या केसांचा तुम्ही खालच्या साईडचा जो गुंता असतो तो सगळ्यात पहिल्यांदा काढा आणि नंतरच तुम्ही वरच्या साईडला विंचरायला सुरुवात करा। जर तुम्ही खालच्या साईडचा गुंता हा काढला नाही, डायरेक्ट वरच्या साईडने जर तुमचे केस विंचरायला सुरुवात केली तर तुमचे केस हे तुटतात आणि लक्षात ठेवा, तुटलेले केस हे परत जसेच्या तसे येत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा केस विंचराल तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा खालच्या केसांचा गुंता हा काढा आणि नंतरच तुम्ही तुमच्या वरच्या केसांपासून पूर्ण केस हे विंचरा। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये काही मी तुम्हाला इझी अशा सोप्या टिप्स सांगितल्या आहे, त्या टिप्स तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे। त्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमच्या केसांना कुठलेही प्रॉब्लेम हे फेस करावे लागणार नाही आणि तुमचे केस हे सिल्की आणि शायनी राहतील। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।